स्टोरेज स्पेस रनिंग आउट, मोबाईल भरला, फोटो क्लिक होत नाही आहेत, व्हॉट्सॲप चालत नाही आहे आणि फोन हँग व्हायला सुरुवात झालेली आहे. हे असं जर तुमच्यासोबत होत असेल तर काळजी करायचं कारण नाही आहे. आजच्या टेकचेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 10 जबरदस्त टिप्स सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही तुमच्या फोनची मेमरी रिकामी करू शकता आणि ते सुद्धा महत्त्वाचा डेटा डिलीट न करता. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मी अमित कत्रे, न्यूज 18 मराठीच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. टिप नंबर 1 आपण बघूया. कॅशे डेटा क्लिअर करा. आपल्या फोनमधील कॅशे डेटा साफ केला पाहिजे. कॅशे डेटा म्हणजे आपल्या फोनमध्ये साठलेला कचरा असतो. आता काय करायचंय? सेटिंगमध्ये जा, ॲप्स निवडा. जास्त वापरले जाणारे ॲप्स म्हणजेच इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, हे तुम्ही निवडा आणि क्लिअर कॅशेवरती क्लिक करा. यामुळे तुमचं कोणतंही अकाउंट हे लॉग आउट होणार नाही, पण मेमरी बरीच रिकामी होईल. टिप नंबर 2, व्हॉट्सॲप मीडिया मॅनेजमेंट. आपल्या फोनची अर्धी मेमरी जी आहे ना, ती व्हॉट्सॲपचे गुड मॉर्निंग, गुड नाईट मेसेजेस आणि विनाकारण आलेले फोटो व्हिडिओ खात असतात. आता काय करायचंय? तर व्हॉट्सॲप सेटिंगमध्ये जा, स्टोरेज अँड डेटामध्ये जा, मॅनेज स्टोरेजमध्ये जा. तिकडे तुम्हाला मोठ्या फाईल्स दिसतील, ज्या नको आहेत त्या लगेच उडवा. आता यामध्ये एक प्रो टिप, मीडिया ऑटो डाउनलोड हे बंद ठेवा, जेणेकरून नको असलेले फोटो हे आपोआप गॅलरीमध्ये येणार नाही. टिप नंबर 3, न वापरले जाणारे ॲप्स अनइन्स्टॉल करा. आपण काय करतो? उत्साहाच्या भरामध्ये अनेक ॲप्स डाउनलोड करत असतो आणि नंतर विसरून जातो. आता यात काय करायचं आहे? तर तुमच्या ॲप लिस्टमध्ये जा, असे ॲप शोधा जे तुम्ही गेल्या 1 महिन्यापासून वापरलेले नाही आहेत, ते लगेच अनइन्स्टॉल करून टाका. यामध्ये सुद्धा एक प्रो टिप आहे, हेवी ॲप्सच्या ऐवजी त्यांचे लाईटर व्हर्जन्स वापरा. म्हणजे कसं? फेसबुकच्या ऐवजी फेसबुक लाईट वापरा, इंस्टाग्रामच्या ऐवजी इंस्टाग्राम लाईट वापरा. त्यामुळे तुमच्या फोन मेमरीचे अनेक GB वाचतील. टिप नंबर 4, गुगल फोटोजचा वापर करा. तुमचे फोटोज आणि व्हिडिओज हे फोनमध्ये साठवून ठेवण्यापेक्षा गुगल फोटोजवरती त्याचा बॅकअप घ्या. आता यासाठी काय करायचं आहे? तर गुगल फोटोजमध्ये बॅकअप अँड सिंक सुरू करा. बॅकअप पूर्ण झाल्यानंतर फ्री अप स्पेस हे बटन दाबा. याचा फायदा असा की गॅलरीमधून फोटो डिलीट होतील, पण क्लाउडवरती ते सुरक्षित राहतील. ते तुम्हाला कधीही तुम्ही ते उघडून बघू शकता. टिप नंबर 5, डुप्लिकेट फाईल शोधा आणि त्याची सफाई करा. एकाच प्रकारचे अनेक फोटो किंवा एकच फाईल 2-3 वेळा डाउनलोड झालेली असते. आता यासाठी काय करायचं आहे? तर फाईल्स बाय गुगल किंवा फोनमधलं फाईल मॅनेजर ॲप वापरा. हे ॲप तुम्हाला आपोआप डुप्लिकेट फाईल्स शोधून देईल आणि त्या डिलीट करायला मदत करेल. टिप नंबर 6, डाउनलोड फोल्डर तुमचा तपासा. आपण अनेक PDF, गाणी किंवा सिनेमे डाउनलोड करत असतो आणि ते बघून झाल्यावर ते तसेच राहतात. आता याला काय करायचं आहे? तर फाईल मॅनेजरमधील डाउनलोड्स फोल्डर उघडा. तिकडे जुनी तिकीटं असतील, जुन्या PDF फाईल्स असतील, नोट्स असतील, त्या तपासा आणि अनावश्यक फाईल्स काढून टाका. टिप नंबर 7, जुने चॅट्स आणि मेसेजेस डिलीट करा. फक्त फोटोच नाही तर हजारो टेक्स्ट मेसेजेस आणि जुन्या चॅट्स जागा व्यापतात. आता यात काय करायचं आहे? तर बँकांचे जे जुने OTP मेसेज आहेत, स्पॅम मेसेज आहेत, ते डिलीट करा. टेलिग्राम जर तुम्ही वापरत असाल तर तिथला सुद्धा डेटा सेटिंग्समधून ते क्लिअर करा. टिप नंबर 8, क्लाउड स्टोरेजचा स्मार्ट वापर करा. जर तुमची मेमरी खूप कमी असेल तर गुगल ड्राईव्ह आहे, वन ड्राईव्ह आहे, यांसारख्या सर्व्हिसेस तुम्ही वापरा. तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तिकडे सेव्ह करा, जेणेकरून फोनवरचा ताण थोडासा कमी होईल. टिप नंबर 9, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग टाळा. आजकाल कसं आहे, प्रत्येक फोनमध्ये 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग असतं, पण ते खूप जास्त मेमरी खातं. जर गरज नसेल तर 1080p हा व्हिडिओ शूट करा. त्यामुळे तुमच्या व्हिडिओची क्वालिटीसुद्धा चांगली राहते आणि मेमरीसुद्धा वाचते. टिप नंबर 10, फॅक्टरी डेटा रिसेट. हा एकदम शेवटचा पर्याय आहे. सगळ्यांना करण्याची गरज नाही आहे. जर वरचे सगळं करून सुद्धा फोन तुमचा स्लो चालत असेल तर फॅक्टरी रिसेट हा शेवटचा पर्याय आहे. पण सावधान, हे करण्यापूर्वी तुमच्या महत्त्वाच्या सगळ्या डेटाचा बॅकअप घ्या, कारण त्यामुळे तुमच्या फोनमधलं जो काही सगळा डेटा आहे तो पुसला जाणार आहे. तर मित्रांनो, तुमचाही फोन भरलाय का? आणि मला हे सांगा की या 10 टिप्स वापरून तुमचा फोन रिकामा होतोय का? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि यांचा फोन सतत हँग होतोय अशा मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच टेक टिप्ससाठी पाहत राहा न्यूज 18 मराठी.